मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ॲकॉस्टिक ध्वनिशास्त्र जे आहे, तर त्यामध्ये आपण बघितलं व्हॉईस बॉक्स हा आपल्या घशामध्ये असतो. स्वरयंत्र हा आपल्या घशामध्ये असतो. तर तुम्हाला या ठिकाणी हा भाग बघायला मिळेल. इथं आकृतीमध्ये बघायला मिळतं व्हॉईस बॉक्स कोणत्या ठिकाणी असतो. मग हा जो आपला व्हॉईस बॉक्स आहे, तर त्या व्हॉईस बॉक्समध्ये बघा जे काही आपला घसा आहे त्या त्या घशामध्ये व्हॉईस बॉक्सची जागा कशी प्लेस आहे ते बघा. वरती आपल्याला वोकल कॉर्ड्स दिसतायत, त्यानंतर व्हॉईस बॉक्स दिसतोय, लॅरिंग्स दिसतायत आणि घशावरती हात फिरवल्यानंतर आपल्याला स्टेप दिसतात. त्या ट्रॅकिया ज्याला आपण श्वसन नलिका म्हणतो, ती श्वसन नलिका या ठिकाणाहून चालू होते. ओके. देन नाऊ हाऊ साऊंड इज हर्ड. कशा पद्धतीने ध्वनी निर्माण होतो. देर इज एअर अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड. ध्वनीच्या स्त्रोताभोवती हवा असते. ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट. जसा ध्वनी स्त्रोत आहे व्हायब्रेट होऊ लागतो, कंपन होऊ लागतो. द लेअर ऑफ एअर नियरेस्ट टू द सोर्स ऑफ also व्हायब्रेट. जसा स्त्रोत कंपन पावतो तसाच त्या स्त्रोताच्या बाजूला असलेली हवा सुद्धा कशी पावते, कंपन व्हायला चालू होते. अ वेव ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ दॅट साऊंड स्प्रेड्स इन ऑल डायरेक्शन फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. आणि जेव्हा कंपन व्हायला चालू होतं तेव्हा त्या हवेमध्ये जे काही वेव्ज आहेत, लाटा आहेत, लहरी आहेत, त्या लहरी ह्या चारही दिशांनी काय व्हायला लागतात, पसरायला लागतात. ज्या ठिकाणाहून ध्वनी निर्माण होतोय, वस्तू आहे, ध्वनी स्त्रोत आहे, त्या ध्वनी स्त्रोताच्या चारही बाजूंनी काय होतात, या लहरी पसरायला चालू होतात. आणि लहरी पसरतात तेव्हा त्याचा आवाज सुद्धा काय होतो, पसरायला चालू होतो. सच अ वेव इज कॉल्ड साऊंड वेव. आणि एक वेव म्हणजे काय, तर साऊंड वेव म्हटलेलं आहे. द साऊंड वेव्स रिचेस अवर इयर्स. जे काही साऊंड वेव्ज आहेत, तर ते साऊंड वेव्ज हे आपल्या कानावरती येऊन पोहोचतात, कानापर्यंत पोहोचतात. देर इज अ डेलिकेट डायफ्राम और इयर ड्रम इन द कॅव्हिटी ऑफ अवर इयर. आणि या वेव्ज आपल्या जेव्हा कानावरती पोहोचतात तेव्हा आपल्या कानांच्या मध्ये एक छोटासा पडदा, नाजूक पडदा असतो, जो या लहरींमुळे कंपन पावतो. कंपन व्हायब्रेशन त्या पडद्यावरती होतं, डायफ्रामवरती व्हायब्रेशन होतं. ड्यू टू विच इट स्टार्ट्स व्हायब्रेटिंग. द सेन्सेशन प्रोड्युसेस बाय दीज व्हायब्रेशन. या कंपनांमुळं काय होतं, एक संवेदना निर्माण होते आणि कानातील चेतातंतूद्वारे these vibrations are passed on the brain through the nerves. आणि ज्या काही डोक्यातल्या चेतातंतूद्वारे आपल्या डोक्यातील मेंदूपर्यंत पोहोचवल्या जातात. आणि नंतर वी हिअर द साऊंड. आणि नंतर आपल्याला ऐकू येतं. म्हणजे जेव्हा आपण एखादा व्यक्ती बोलतोय आणि आपण ऐकतोय त्यावेळेस एवढी मोठी प्रोसेस होते आणि इतकी चटकन होते की ती आपल्याला लक्षातही येत नाही. एव्हरीवन अंडरस्टँड? The next point that related the transmission of sound from one place to another place, that is the propagation of sound. ध्वनीचे प्रसारण म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. तुम्ही खेळ खेळता, फुगा घेता, फुग्यामध्ये पाणी भरता, त्याला हलवता, तेव्हा तुम्हाला ते खुळखुळा वाजल्यासारखं वाटतं, बरोबर आहे. आणि तेच जर रिकामा फुगा घेतलाय, त्याच्यात हवा भरली आणि हलवलं, तर तुम्हाला आवाज येतो का? येत नाही. तुम्हाला बिलकुलही त्याचा आवाज येत नाही. इतकंच नाही, स्टँड ॲट द एंड ऑफ अ बिग टेबल. एका मोठ्या टेबलाच्या टोकाशी उभा राहा. दुसऱ्या टोकाला मित्राला उभा करा. किंवा तुम्ही टेबलच्या बाजूला तुमच्या भावंडाला, बहिणीला किंवा भावाला उभा करा. एका बाजूला तुम्ही थांबा आणि
त्या टेबलावरती टिचकी मारायची, थाप मारायची, एवढी हळूहळू नखाने काय करायचे, टिचकी द्यायची. काय होईल, तुम्ही तुमच्याजवळ टिचकी मारल्यानंतर तुमच्या भावाजवळ किंवा बहिणीजवळ तुम्हाला तो नॉकआउट आपल्याला ऐकायला मिळेल. साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. साऊंड कशी ट्रॅव्हल होते, इन द फॉर्म ऑफ वेव्स थ्रू एअर, वॉटर अँड सॉलिड अँड रिचेस अवर इयर. हवेतून, पाण्यातून आणि स्थायू पदार्थांमधून आपल्या कानापर्यंत पोहोचते. Sound is propagated more clearly through a liquid than air. Through air, it is heard most clearly through a solid. जर बघितलं तर वायूपेक्षा द्रवात आणि द्रवापेक्षा स्थायूत हे साऊंडचं प्रोपोगेशन किंवा प्रसारण हे अधिक पटींनी आपल्याला पाहायला मिळतं. Transmission of sound occurs at the different speed through different mediums. ध्वनी लहरींचे प्रसारण, जे काही ध्वनी लहरी निर्माण झालेल्या आहेत त्या जेव्हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने जात असतात. जर बघितलं, ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू अ गॅस अँड फास्टर थ्रू अ सॉलिड दॅन थ्रू अ लिक्विड. ध्वनीचं प्रसारण जर बघितलं, वायूपेक्षा द्रवातून आणि द्रवापेक्षा स्थायूतून अधिक वेगाने होतं. Then what is the propagation of sound? Sound is said to be propagated when sound waves spread in all direction. जर बघितलं तर ध्वनीचे जे काही प्रसारण आहे तर ते प्रसारण म्हणजे काय, तर ध्वनी स्त्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंनी पसरणे म्हणजेच ध्वनीचे प्रसारण. When sound waves spread in all directions from a source of sound, we called it propagation of sound. Then one another is most important, that is the medium of propagation of sound. ध्वनी प्रसारणाचे माध्यम, कारण आपण बघितलं medium is necessary for the propagation of sound. ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी कशाची गरज आहे, तर माध्यमाची गरज आहे. द सबस्टन्स अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड थ्रू विच साऊंड वेव्ह स्प्रेड इज कॉल्ड medium of propagation of sound. The substance around a source of sound, ध्वनीच्या स्त्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात त्यांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम असं म्हटलं जातं किंवा म्हणतात. The substance around a source of sound through which sound waves spread. ध्वनी स्त्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात त्यांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम किंवा medium of propagation of sound म्हटलं जातं. I think you all can understand what I tell now. Again, vacuum. Vacuum, without medium, sound cannot propagate. If vacuum is created, then tell me, is it possible to propagate the sound? Think it. No. If vacuum is created in any substance or any place, there cannot cause the transmission of sound or the propagation of sound. Vacuum means empty space from where air is partially removed. Vacuum म्हणजे काय, निर्वात पोकळी म्हणजे काय, निर्वात म्हणजे ज्या ठिकाणी हवा नाही अशी संपूर्णपणे रिकामी असलेली जागा, ज्याला आपण निर्वात पोकळी असं म्हणूया. नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशन गोंगाट आणि ध्वनीचे प्रदूषण. नाउ you see here in your textbook page number 94 two pictures are given. दोन पिक्चर या ठिकाणी दिलेली आहेत.
त्या पिक्चर्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सिच्युएशन दिसतात. अ गर्ल इज प्लेइंग विथ हर टॉय, अ बॉय इज क्राईंग, लिटल बॉय इज क्राईंग, elder boy is playing with aeroplane, paper aeroplane, bird is chirping, dog is barking, two boys are shouting, a girl is singing, a boy is play with a toy. Okay, a sound, loud sound is harsh to the ear. जर बघितलं तर मोठा आवाज हा कर्कश वाटतो. सच साऊंड्स प्रोड्यूस नॉईज. आणि जेव्हा कर्कश वाटतो तो काय करतो, तो आवाज गोंगाट निर्माण करतो. पिक्चरमध्ये बघा आणि तुम्हाला यादी करायची आहे की कोणकोणत्या प्रकारचे आवाज त्यात आहे. मेक अ लिस्ट ऑफ ऑल साऊंड्स इम्प्लाइड इन द पिक्चर. अशा वातावरणात रोग्याला कसं वाटेल? हाऊ वुड धिस ॲटमॉस्फिअर अफेक्ट्स अ पर्सन हू इज नॉट फिलिंग वेल. अशा वातावरणामध्ये जर एखाद्या पेशंटला आणून बसवलं तर काय करेल तो? नीट होईल का? उठून नाचायला लागेल का? नाही, तो गोंधळ त्याला सहन होणार नाही. वुड यू बी एबल टू स्टडी इन दिस कंडिशन्स? अशा वातावरणात तुम्ही अभ्यास करू शकाल का? तुम्हाला वाटेल की मॅडम आम्ही अभ्यास अशा ठिकाणी करू शकत नाही. बरोबर आहे? करेक्ट आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हीच काय कोणीही अभ्यास करू शकणार नाही. The situation shown in the pictures. Some of sounds they depict are pleasant while other are harsh. काही आवाज चांगले असतात तर काही आवाज ऐकायला फार त्रासदायक असतात. Very loud or continuous noise has adverse effect on the people of that locality. मोठ्या आणि सततच्या आवाजाने किंवा गोंगाटाने त्या ठिकाणच्या लोकांवर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. मग कोणते परिणाम होऊ शकतात? देअर हिअरिंग मे गेट इम्पेअर्ड. कानाची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. विच कॅन इवन लीड टू डिफनेस. डिफनेस म्हणजे बहिरेपणा. त्यांच्यामध्ये बहिरेपणा. एकतर आवाज ऐकू येणं कमी होईल आणि सोबत बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो. इट कॅन ऑल्सो कॉज रेस्टलेसनेस. रेस्टलेसनेस म्हणजे मानसिक थकवा जाणवतो, चिडचिड होते, इरिटॅबिलिटी दिसते आपल्याला, अँड मेंटल एक्झॉस्शन. इतकंच नाही तर आपल्याला शांतही वाटत नाही. वन कॅन नॉट वर्क विथ कॉन्सन्ट्रेशन. नीट लक्ष देऊन कामही करू शकणार नाहीत. दिस काइंड ऑफ कंटिन्युअस नॉईज विच मे हॅव इल इफेक्ट इज कॉल्ड नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशन म्हणजे काय? सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे होणाऱ्या वाईट परिणामाला आपण ध्वनी प्रदूषण असे म्हणतो. एनी काइंड ऑफ sound that if badly affects on the mental and physical, which create the mental and physical problems, that kind of voice is called, that kind of sound is called noise pollution. आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? ध्वनी प्रदूषण म्हटलेलं आहे. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? तर ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी. ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी. नॉईज पोल्युशन्स मीन्स noise pollution occurs when we hear one or many sounds harmful to the ear. Now it can be handled. आपण हँडल करू शकतो. We can stop the noise pollution. आपण ध्वनी प्रदूषण थांबवू शकतो. मग काय करायचंय? Some measures we can use. काही उपाय आपण करू शकतो. विचार दे, कोणते असतील मग? नाव मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पोल्युशन. ध्वनी प्रदूषणावरील उपाय. ॲज फार ॲज पॉसिबल वी शूड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. गाड्यांचे हॉर्न विनाकारण वाजवायचे नाही. The volume of the TV or radio in the house should be restricted to those watching the programs. घरातील TV चालू असेल, रेडिओ चालू असेल तर त्याचा आवाज आपल्यापुरताच मर्यादित ठेवायचा आहे, विनाकारण वाढवायचा नाही.
Vehicles should be maintained properly to reduce the unnecessary sounds they produce. वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित काळजी करायची आहे. ऑइलिंग करणं, ग्रेसिंग करणं, त्याची वॉशिंग करणं, इवन सर्व्हिसिंग करणं आपल्याला करत राहायचं आहे. Factories, airports, railway stations and bus stands should be located at the proper distance away from the residential area. Factories, airports, railway station and bus stands. कारखाने, विमानतळे, रेल्वे व बस स्थानक ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत. ओके. In the exam also asks which kind of measures we can use for preventing the noise pollution. You can tell, you will tell, you should tell these measures. Now, always remember, some of the sounds that we enjoy can be nuisance for others. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, काही आवाजांमुळे आपल्याला आनंद वाटत असला तरी त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. बिलीव्ह इट ऑर नॉट, ऐकावे ते नवलच. काय आहे? बर्ड्स लाईक रॉबिन अँड वुडकॉक कॅन रेकग्नाइज द साऊंड ऑफ an earthworm in the soil and find their prey. And this is because their hearing organs are very sensitive. रॉबिन आणि वुडकॉक नावाचे 2 पक्षी आहेत. ते काय करतात तर आकाशामध्ये उडत असतानाच अर्थवर्म जी काही आहे, गांडूळ जी काही आहेत, तर ते मातीमध्ये असलेले गांडूळ हे बरोबर ओळखतात आणि आपलं भक्ष्य मिळवतात. याचं कारण काय? व्हॉट्स द रिझन? हाऊ कॅन दे डू इट? का करू शकतात? तर एकच कारण आहे, देअर हिअरिंग ऑर्गन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह. कसे आहेत? तर त्यांची ऐकण्याची श्रवण इंद्रिय जी आहे ती अत्यंत संवेदनक्षम असतात. Some species of grasshopper produce a sound by rubbing their legs together while they flying in the air. इतकंच नाही तर टोळकिडे जे आहेत त्यांच्यातल्या काही जाती अशा आहेत हवेतून उडत असतात तेव्हा त्यांचे पाय एकमेकांना घासून आवाज निर्माण करतात. इतकंच नाही, द फ्लॅपिंग ऑफ विंग्स ऑफ द बी ऑर मॉस्किटो प्रोड्युसेस अ हमिंग साऊंड. मधमाशी डासांचे पंख फडफडल्याने आवाजाची निर्मिती होते. अँड दीज साऊंड्स यू हॅव हर्ड. आणि हे जे काही आवाज आहेत तर ते आवाजसुद्धा तुम्ही ऐकलेलीच आहेत. आय थिंक everyone understand this lesson. Everyone should open while you see this video. Okay, then last, what we have learned, काय शिकलं आता आपण किंवा काय इम्पॉर्टंट आहे. From this lesson we must remember one thing: vibration are required for the production of sound. व्हायब्रेशन ध्वनी निर्मितीसाठी कंपनाची आवश्यकता असते. A medium is required for the propagation of sound. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. Sound is propagated through the gaseous, liquid and solid mediums. ध्वनीचे प्रसारण हे स्थायू, द्रव आणि वायू माध्यमातून होते. Noise is disagreeable, irregular and loud. नकोशा वाटणाऱ्या, अनियमित व मोठ्या आवाजाला गोंगाट म्हणतात. Noise pollution occurs due to continuous noise. Noise pollution has adverse effect on our health. सततच्या गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषणाचे आपल्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतात.
हेवी ट्रॅफिक अँड इंडस्ट्रियल एरियाज कॉज द मॅक्झिमम नॉईज पोल्युशन. जर बघितलं तर ध्वनी प्रदूषण जर सगळ्यात जास्त कशामुळे होत असेल तर वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यामुळे जास्ती प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं. नॉईज पोल्युशन इज अ सोशल प्रॉब्लेम. ध्वनी प्रदूषण ही सामाजिक समस्या बनलेली आहे. इट इज नेसेसरी दॅट एव्हरीबडी टेक्स मेजर टू प्रिव्हेंट द नॉईज पोल्युशन. ध्वनी प्रदूषण रोखण्याचे उपाय सर्वांनी करणे गरजेचे आहे. Blowing the horns of vehicles is prohibited near places like schools and hospitals. These rules should always be followed. शाळा, दवाखाने अशा ठिकाणी गाड्यांचे हॉर्न वाजवण्यास बंदी असते. अशा नियमांचे नेहमी पालन करणं गरजेचं आहे. These things we must remember about the sound and noise pollution.